माझी सकाळची धावपळ, भांडे वगैरे मी रात्रीच क्लीन करून ठेवते सर्व, वटा वगैरे सर्व. मग सकाळी उठलं की म्हणजे थंडीच्या ना, आता थंडीच्या दिवसात खूप जास्त कंटाळा येते. आधी डोकं फटफट करते त्यासाठी. मग रात्रीचेच कामं वगैरे थोडे आटपून ठेवले, की सकाळी मग स्वयंपाकाचं काही वाटत नाही. तर मग छान अशी आज मुगाची डाळ बनवायची होती, तर 15-20 मिनिटं आधी मी मुरवायला ठेवली. तोवर कणिक वगैरे मुरवून घेतली. म्हणजे मग छान अशी मुरते. म्हटलं भाजीलाच भाजीपाला संपून होता, भेंडी वगैरे होती, परंतु टोमॅटो संपला होता. तर टोमॅटो नसलं तर मग भेंडी छान नाही लागत. म्हटलं तर मग अशी छान मुगाची डाळच बनवून द्यावा बाईला, कारण तिला मटकी वगैरे आवडते. तर मग अशी छान मोकळीच अशी डाळ बनवलेली पण आवडते. तर मग अशी छान बनवली आणि एकदम पतली चपाती आवडते माझ्या लेकराला. जास्त जाडसर नाही आणि कडक नाही, एकदम नरम. म्हणजे थोडी का कडक चपाती भाजण्यात आली ना, तर तू छान नाही दिली होती म्हणते मम्मा बनवून, म्हणते चपाती. आणि मी म्हणून नाही संपवली. तर तिच्या मनासारखं द्यावं लागतं. तर बघा छान अशी डाळ बनवून तयार आहे. आणि तयारी करताना असं काही चालते माझ्या लेकराचा ड्रामा. सकाळी 9:30 वाजेपर्यंत, 9:30 कधी वाजतात ना तिच्या मागं लागून, कळतच नाही. तिची अंघोळ वगैरे, तिची तयारी, मेकअप, आणि ती शाळेत जाईपर्यंत तिच्या मागंच राहावं लागतं. आणि असं छोट्या बेबीसारखे दोन्ही साईडला 2 टिके लाव म्हणते मम्मा, काजळाचे. तर तिला ते रोज असं चालते तिचं. पावडर नको म्हणते पण टीका लावायला. आणि हा आहे बाईचा फ्रेंड. आता ते दोघं सोबत आहेत क्लासमध्ये. कधी त्यांचं पटते, कधी नाही पटत. तर नको म्हणते मम्मा, दादूला नको आणायला सांगू पप्पाला. आता बाई स्कूलमध्ये गेली म्हणल्यावर आता निवांत हे अंजीर एन्जॉय करावं, कारण मला अजिबात नाही आवडत. परंतु आता माझं हे सकाळचं रोजचं रुटीन आहे चालू. आणि मी उसऱ्या जी बनवून ठेवल्या होत्या त्या आता छान सुकून तयार आहेत. म्हणजे आता खायच्या लायकीच्या झाल्या, एकदमच सुकल्या आता. तर कोणाला आवडतात उसऱ्या खायला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि नंतर मग यांनी नारळ घेतलं फोडायला. म्हणले कालच घेऊन ठेवले होते पण मी काय पिलं नव्हतं, परंतु इतकं कडक होतं ना ते नारळ, म्हणजे असं पूर्ण तयार झाल्यासारखं होतं. एकदम वाजत होतं, त्याचा आवाज येत होता. आणि एकदमच असं प्यायला पण गोड लागलं. तर ते बाहेर चालले होते. तर म्हणले बाहेर जायच्या आधी तुला फोडून देतो, नाही तर मग तू तसंच ठेवून देते. तर मग त्यांनी फोडून दिलं. तर त्याच्यामध्ये जास्त जी मलाईच होती, पाणी कमी होतं आणि पाणी पण खूप जास्त गोड होतं त्याच्यामध्ये. असं ज्यांना अंजीर खायला नाही आवडत ना, तर त्यांनी रात्रीच्या दुधामध्ये भिजवायला ठेवायचं आणि सकाळी खायचं. तर ते दुधामध्ये पण गोडवा येतो त्याचा, आणि दूध पण असा म्हणजे त्याचा कलरही चेंज होतो आणि गोड पण लागतं दूध. तर तसं असं नाही खा वाटलं तर तसं भिजवून खा, आणि छान असतं भिजवून खाल्लेलं. तर माझं तर आता सध्याचं रोजचं रुटीन चालू झालं. तर कसा वाटला व्हिडिओ? तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओबरोबर.